वासुदेवाच्या सुरांनी दिली डिजिटल स्वगणनेची साथ. शिक्षक राजेश कोगदे यांचा अभिनव उपक्रम. संस्कृतीचा वसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वारसा जेव्हा एकत्र येतो तेव्हा जनजागृतीचा एक नवा इतिहास घडतो. असाच एक सुंदर आणि स्तुत्य संगम सध्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. पुरातन लोककला, वासुदेव आणि आधुनिक काळातील डिजिटल स्वगणना यांची सुरेख सांगड घालत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कोगदे यांनी ग्रामीण भागात जनजागृतीची एक नवी पहाट आणली आहे. जिल्हा महसूल प्रशासन आणि खामगाव येथील शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अनोखे अभियान राबवले जात आहे. ग्रामीण भागातील जनतेला तांत्रिक गोष्टी क्लिष्ट वाटू नयेत यासाठी योजलेली ही वासुदेव पद्धत थेट लोकांच्या मनाला भिडली आहे. पारंपरिक कलेच्या माध्यमातून मिळालेला हा आधुनिक संदेश अत्यंत प्रभावी ठरत असून एरवी जनगणनेबाबत उदासीन असणारे नागरिक आता स्वतःहून पुढे येत स्वगणना करत आहेत. प्रशासनाचा दूरदृष्टिकोन, सामाजिक संस्थेची साथ आणि एका ध्येयवेड्या शिक्षकाचे कल्पक प्रयत्न यामुळे हे अभियान सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरले आहे. कोगदे गुरुजींच्या या अनोख्या ज्ञानदानाने आणि जनजागृतीने लोककलेचा मान तर राखलाच, सोबतीला देशाच्या डिजिटल प्रगतीलाही हातभार लावला आहे. मी राजेश वासुदेव कोगदे, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर, तालुका खामगाव येथे कार्यरत आहे. माननीय जिल्हाधिकारी प्रवीण कुमारजी देवरे साहेब तसेच शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था घारोळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच SDO माननीय पुरी साहेब, तहसीलदार माननीय सुनील पाटील, तहसीलदार शेगाव माननीय प्रज्ञा काकडे मॅडम या सर्वांच्या आवाहनानुसार या ठिकाणी गावोगावी जाऊन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वासुदेवाच्या भूमिकेमध्ये जनजागृती करत आहोत. यामध्ये लोकांना स्वगणना कशी करावी, तसेच प्रत्येक आपण स्वतः तर स्वगणना करू शकतो, इतरांना सुद्धा आपण कसं प्रेरित करू शकतो याविषयी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावोगावी फिरवून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच गावांनी आपली स्वगणना पूर्ण केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सुद्धा तरुणांना माझं आवाहन राहील की या ठिकाणी तुम्ही सर्वांना मोबाईलचं ज्ञान आहे, या ज्ञानाचा उपयोग आपण देश कार्यासाठी केला पाहिजे. ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. म्हणून प्रत्येकानं स्वतःची स्वगणना तर करायचीच, त्याचबरोबर इतर 10 जणांना जरी तुम्ही प्रेरित केलं तरीही तुम्ही तुमच्या गावाची स्वगणना एका दिवसामध्ये पूर्ण करू शकता. अशा प्रकारे आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नव्हे तर आपल्या देशाचं नाव या ठिकाणी आपण उज्ज्वल करण्याची आपल्याला अनमोल संधी प्राप्त झालेली आहे. तर या संधीचं सोनं करून घ्यावं. कारण जागृती याच पोशाखातून का? हा, तर या ठिकाणी पूर्वीच्या काळी आपण पाहायचो की वासुदेव गावामध्ये यायचे आणि विविध प्रकारचे जे सामाजिक संदेश आहेत, सामाजिक संदेश आपल्या गायनामधून देत असत. मी सुद्धा तोच विचार केला की या ठिकाणी आपण सुद्धा वासुदेवाच्या भूमिकेमध्ये जायचं आणि जी पूर्वीच्या काळी जी पद्धत चालू होती त्या पद्धतीचं तर लोकांना या ठिकाणी जाण होईल, त्यांना समजेल की पूर्वीच्या काळी कशा प्रकारे संदेश वहन केला जात होता. त्याच पद्धतीचा फायदा घेऊन या ठिकाणी मी सुद्धा एक वासुदेवाच्या भूमिकेमध्ये गावोगावी फिरत आहे. आणि जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे सुद्धा वासुदेव गावामध्ये येत होते. तीच भूमिका माझी आहे आणि याच भूमिकेमध्ये जाऊन मी गावोगावी फिरत आहे आणि आज या ठिकाणी लोकांना स्वगणनेसाठी प्रेरित करत आहे. तर या ठिकाणी आपला कालावधी सर्वांनाच माहित आहे. या कालावधीमध्ये सर्वांनी स्वगणना करून आपल्या देशाचं जे नाव आहे ते नाव उज्ज्वल करावं.